इम्पॅक्ट ऑफ मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह ऑन मीडिया प्लॅनिंग. त्याच्यातला फर्स्ट पॉइंट जर आपण बघायला गेलो तर टिपिकली क्लायंट्स मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह इन्क्लूड सम ऑर ऑल ऑफ द फॉलोइंग. त्याच्यात आहे इन्क्रीज सेल्स. तर मार्केटिंग ऑब्जेक्टिव्हवर मीडिया प्लॅनिंगचा इम्पॅक्ट कसा होतो, तर सेल्स जो आहे तर तो इन्क्रीज होतो. ऑफकोर्स ऍडव्हर्टायझिंग केल्यानंतर, मार्केटिंग केल्यानंतर आपण अवेअर करतो त्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल आपल्या पोटेन्शियल कस्टमरला. आणि पोटेन्शियल कस्टमर जो आहे तर तो काय करणार आहे की तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस बाय करणार आहे. ह्याच्यातला सगळ्यात रिच मीडियम जो आपण कन्सिडर करतो तर तो आहे टेलिव्हिजन, आणि आता रिसेंट कन्सिडर केला तर तो इंटरनेट. त्याच्यानंतर बिल्ड ब्रँड अवेअरनेस. ब्रँड अवेअरनेस जो आहे तर त्याच्याबद्दल म्हणजे आपण प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जशी देत असतो तसं तो प्रोडक्ट कुठल्या कंपनीचा आहे तर त्या कंपनीचं नाव बिल्डअप करत असतो, त्याचं रेप्युटेशन बिल्डअप करत असतो. आणि ब्रँड आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे ब्रँड मॅनेजमेंट मध्ये डिस्कस केलं आपण की ब्रँड क्रिएट कसा होतो, तर कंपनी ब्रँड क्रिएट करू शकत नाही, ब्रँड कस्टमर क्रिएट करतात की जे त्या कंपनीवर ट्रस्ट ठेवतात, त्या प्रोडक्टवर ट्रस्ट ठेवतात, त्यांचा सेल चांगला असतो, त्याचं रेप्युटेशन चांगलं असतं मार्केटमधलं, आणि मग ब्रँड क्रिएट होतं. त्या ब्रँड बद्दल अवेअर करणं, त्याची इन्फॉर्मेशन देणं, हे सुद्धा मीडिया प्लॅनिंग मध्ये होतं. नेक्स्ट आहे ग्रो मार्केट शेअर. मार्केट शेअर जो आहे तर तो इन्क्रीज होतो, कारण ऑफकोर्स इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते इन्व्हेस्टमेंट करायला तयार होतात, कारण ते प्रोडक्ट प्रॉफिटेबल असतं, त्याचं सेलिंग जे आहे तर ते चांगलं होत असतं आणि त्याच्यामुळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते जास्त मिळणार असतं. त्याच्यानंतर आहे लॉन्च न्यू प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. लॉन्च न्यू प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस मध्ये एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा बिल्डअप होते, ब्रँड क्रिएट करते, तर तेव्हा ते कुठलेही नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये लॉन्च करतात, तर त्यांना एक बेनिफिट मिळतो की ते प्रोडक्ट कस्टमर इझिली ऍक्सेप्ट करू शकतात. नेक्स्ट आहे एंटर न्यू मार्केट्स इंटरनॅशनली और लोकली. न्यू मार्केटमध्ये इंटरनॅशनली किंवा लोकली एंटर करता येतं, कारण एकदा ब्रँड किंवा प्रॉडक्ट इस्टॅब्लिश झाल्यानंतर नवीन मार्केटमध्ये एंट्री जी आहे तर ती सोपी होते, कारण आधीच्या मार्केटमधला परफॉर्मन्स, तिथलं रेप्युटेशन आहे त्या ब्रँडचं तर ते कन्सिडर केलं जातं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याची डिमांड आहे तर ती अनालाइज केली जाते. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह स्टेक होल्डर्स रिलेशन, इन्हान्स कस्टमर रिलेशनशिप. आता ही जे रिलेशनशिप जे आहेत स्टेक होल्डर्स मध्ये इंटरनल कस्टमर म्हणजे एम्प्लॉईज पण आले, इन्व्हेस्टर्स आले, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आल्या, सप्लायर बायर आले. जर एखादी कंपनी चांगल्या पद्धतीने सेलिंग करत असेल, प्रॉफिट मेकिंग मध्ये असेल, तर अशा कंपनी सोबत बिझनेस करायला सगळ्यांना आवडतं, अशा कंपनी सोबत काम करायला आवडतं किंवा त्या कंपनीमध्ये सुद्धा काम करायला आवडतं. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्ह कस्टमरशी रिलेशन जे आहेत तर ते बिल्डअप झाल्याशिवाय ब्रँड बिल्डअप होणार नाहीये किंवा त्याचं रेप्युटेशन जे आहे तर ते तयार होणार नाहीये. नेक्स्ट आहे इम्प्रूव्ह इंटरनल कम्युनिकेशन, इन्क्रीज प्रॉफिट हे तर ऑब्वियस आहे. आणि इंटरनल कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट जी आहे त्या ऑर्गनायझेशनची तर ती खूप स्ट्रॉंग पणे तयार होते. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मीडिया प्लॅनिंग डिसिजन. फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग मीडिया प्लॅनिंग डिसिजन्स मध्ये पहिला पॉइंट आहे मीडिया का तर द प्रॉब्लेम ऑफ selection of the best medium or media for particular advertiser will vary greatly depending on the particular situation, circumstances and different
other factors in which a person is conducting individual businesses. आता मीडिया जर कन्सिडर केलं तर मीडिया किंवा मीडियम जे आहे तर ती पर्टिक्युलर ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ऍक्च्युअली ऍडव्हर्टाइज करताना मीडियम कुठलं सिलेक्ट करायचं. अगदी जरी टेलिव्हिजन हे मीडियम आपण प्रोबॅबली कन्सिडर करतोय तर टेलिव्हिजन जरी सिलेक्ट केलं मग त्याच्यामध्ये कुठल्या चॅनलवर ते ब्रॉडकास्ट झालं पाहिजे, कुठल्या टाइम स्लॉट मध्ये, मग त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, किंवा रेडिओ जर असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, कव्हरेज काय आहे, टार्गेटेड ऑडियन्स किंवा टार्गेटेड मार्केट जे आहे तर त्याचे प्रेफरन्सेस ते मीडियम आहेत का, त्याचा इम्पॅक्ट किती होणार आहे, या सगळ्या गोष्टी मीडियामध्ये आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॅम्पेन. आता कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर ते वेगवेगळे असू शकतात. जसं मी सांगितलं की एखाद्या गोष्टीबद्दल अवेअरनेस तयार करायचा असेल, म्हणजे पण COVID-19 बद्दल अवेअर केलं जात होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅम्पेन मध्ये अवेअरनेस साठी COVID-19चं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो की पॅन्डेमिक सिच्युएशन आल्यानंतर हेल्थ केअर कशी घेतली पाहिजे किंवा त्याच्यातून घाबरलं नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गव्हर्नमेंट कडून आपल्याला सांगितल्या जात होत्या. मग हे कॅम्पेन कशासाठी होतं, अवेअरनेस कॅम्पेनसाठी होतं. आता सुद्धा ते वेळोवेळी त्यांचे मेसेजेस जे आहेत तर ते चेंज करतात. काही मेसेज अलर्ट साठी दिले जात आहेत. ठीक आहे, आता रुमर स्प्रेड होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा ते कॅम्पेन केले जातात. त्याच्यानंतर बाकीच्या ऑर्गनायझेशनच्या बाबतीत म्हटलं तर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या प्रॉफिट मेकिंग साठी, सेल साठी मार्केटिंग किंवा त्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन्स जे आहेत तर ते करत असतात. नेक्स्ट आहे दी बजेट अवेलेबल. किती बजेट अलोकेट केलं जातंय मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग साठी, हा पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जर बजेट लो असेल तर त्याच्यामध्ये किती मीडिया मिक्स यूज केले जाऊ शकतात आणि ते कोणते. आता टेलिव्हिजन साठी खूप हाय कॉस्ट लागतं, हाय बजेट लागतं, तर तितकं जर बजेट नसेल तर बाकीचे मीडियम्स जे आहेत तर ते यूज करावे लागतात. रिसर्च कन्सर्निंग दी क्लायंट लेट. क्लायंट बेस जो आहे तर तो त्याचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस असतील किंवा त्यांचे चॉईसेस असतील, त्यांच्या डिमांड आहेत किंवा ते पोटेन्शियल कस्टमर कुठल्या मार्केटमध्ये जास्त आहेत, तर हे रिसर्च करणं इम्पॉर्टंट आहे. कारण पोटेन्शियल कस्टमर जर एखाद्या मार्केटमध्ये मिनिमम असेल आणि जिथे हाय कॉस्ट जर आपण स्पेंड करत असू मार्केटिंग मध्ये तर ती वर्थलेस असेल. त्याच्यानंतर आहे मीडिया क्लासिफाईड बाय ऑडियन्स. ऑडियन्स जो आहे तर तो कुठले कुठले मीडियम यूज करतो, त्याचे प्रेफरन्सेस कुठले आहेत. आता टेलिव्हिजन जर कन्सिडर केला तर किती ऑडियन्स टेलिव्हिजन बघतात, त्यांचं किती रीच असू शकतो टेलिव्हिजन थ्रू. त्याच्यानंतर प्रिंट मीडिया जर कन्सिडर केलं तर न्यूजपेपर आहेत किंवा मॅगझिन्स आहेत तर त्याचा रीच किती आहे, रेडिओचा रीच किती आहे, तर हे क्लासिफाईड केलं जातं आणि म्हणून मल्टिपल किंवा मिक्स मीडिया जे आहे तर ते यूज केलं जातं. नेक्स्ट आहे मीडिया ऑडियन्स मेजरमेंट. मीडिया ऑडियन्स मेजरमेंट मध्ये साईज ऑफ ऑडियन्स किंवा द प्रोफाईल ऑफ ऑडियन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सपोजर्स अमंग दी मीडियम्स ऑडियन्स. आता साईज ऑफ ऑडियन्स मध्ये नंबर ऑफ पोटेन्शियल कस्टमर आहेत किंवा प्रोफाईल बघायला गेलं तर मिडल क्लास आहे किंवा अप्पर मिडल क्लास आहे, हाय क्लास पीपल आहेत, तर त्याच्यानुसार क्लासिफिकेशन केलं जातं. मग त्याच्यानुसार रीच किती आहे तो कॅल्क्युलेट केला जातो, त्यावरून फ्रिक्वेन्सी ठरवली जाते आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती ह्या बेसवर अनालाइज केली जाते. त्याच्यानंतर आहे प्रोडक्ट. प्रोडक्ट कुठले आहेत
आता आपण मागच्या पॉइंट्स मध्ये जर बघितलं की कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स सारखे जे प्रोडक्ट आहेत तर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती कमी असायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे जे प्रोडक्ट आहेत, फायनान्शियल सर्व्हिसेस असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट असतील, मोबाईलचं असेल किंवा टेलिसोपच्या ऍड्स असतील, तर ह्या सगळ्या प्रोडक्टला लिमिटेशन आहे की त्यांच्या फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजेत. आता काही सिरियल्स जर आपण टाइम स्लॉट बघायला गेलो तर ज्या हॉरर सिरियल्स असतात तर त्याचा टाइम स्लॉट जो आहे तर तो रात्री 9:30-10 नंतर त्यांना टाइम स्लॉट दिलेला असतो. किंवा रियालिटी शोज जे आहेत बिग बॉस सारखे तर ते सुद्धा थोडे लेट दाखवले जातात. ते 7 to 9 मध्ये दाखवले जात नाहीत. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ मीडिया मेसेज और सेलिंग अपील. आता टाइप्स ऑफ मेसेज किंवा अपीलिंग मध्ये टॅगलाईन असेल किंवा त्यांची कन्व्हिन्स करण्याची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असू शकते. आता आयडियाने मध्यंतरी ऍड करताना गेट अन आयडिया ह्या टॅगलाईन वर सेल केला होता. त्याच्यानंतर टॉकिंग वॉक, वॉकिंग टॉक ही टॅगलाईन यूज करून ऍडव्हर्टाइजमेंट केली होती. त्याच्यानंतर कॅडबरी जी आहे तर कॅडबरीने ऍडव्हर्टायझिंग करताना आता सेलिब्रेशन पॅकेजेस जे आहेत तर ते आता रिसेंटली ते ऍडव्हर्टाइज करतायत आणि त्याच्या आधी मीठा है खाना आज पहिली तारीख है म्हणजे पहिल्या तारखेला जेव्हा सॅलरी होते तर सॅलरी झाल्याचं सेलिब्रेशन जे आहे तर ते तुम्ही कॅडबरी सोबत सेलिब्रेट करू शकता. म्हणजे असं वेगवेगळे वे आहेत की त्यांनी त्याच्यातून मेसेजेस जे आहेत किंवा अपील जे आहेत तर ते केलेले आहे. त्याच्यानंतर आहे डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेसेज अँड सेलिंग अपील. आता डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक किंवा सेलिंग अपील मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट कोण करतंय, ठीक आहे, म्हणजे त्याच्यात तुम्ही कॅरेक्टर्स कुठले दाखवताय किंवा त्याच्यामध्ये अॅनिमेशन असेल तर ते कशा पद्धतीने दाखवलं जातं. आता ऍडव्हेंचरस जर दाखवायचं असेल तर मग कुछ तूफानी करते हे, ठीक आहे, आणि मग थम्सअपची ऍड सलमान खान करतो. त्याच्यानंतर आहे रिलेटिव्ह कॉस्ट. रिलेटिव्ह कॉस्ट मध्ये बेसिक आणि सिंपल कॅल्क्युलेशन आहे की जितकी कॉस्ट त्या कॅम्पेन साठी यूज केली जाते तितके त्याला रिटर्न मिळतील की नाही याचं कॅल्क्युलेशन, ठीक आहे. नेक्स्ट आहे रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ मीडिया इन कंझ्युमर बाईंग डिसिजन. तर कंझ्युमर बाईंग डिसिजन मध्ये मीडियाचा रोल का प्ले होतो तर कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फाईड कंझ्युमर प्रोव्हाइड रिपीट बिझनेस रेफरल्स अँड वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी. काही ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर ते आपण अशा बघतो की त्याच्यामध्ये कंझ्युमरचे रिव्ह्यूज जे आहेत किंवा सॅटिस्फाय कंझ्युमरचा फीडबॅक जो आहे तर तो घेतला जातो. जशी डवची ऍडव्हर्टाइजमेंट केली जात होती, कोलगेटची पण ऍडव्हर्टाइजमेंट केली जात होती. असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत आणि सॅटिस्फाईड कंझ्युमर जास्त आहे किंवा त्यांचे सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे तर त्याच्यातून इझिली कळू शकत होतं आणि ते एक इमोशनल अपील जे आहे तर ते करत होते त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून. त्याच्यानंतर एनकरेज रिव्ह्यूज मध्ये consumer are often influenced by their friends and family when making buying decision. For this reason, e-marketers encourage online reviews. ऑनलाईन रिव्ह्यूज साठी एनकरेज का केलं जातं किंवा फीडबॅक जो आहे तर आपण जेव्हा ऑनलाईन साइट्सवर परचेस करायला जातो एखादे प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिसेस असतील
तर त्या परचेस करायच्या आधी आपण त्याचे रिव्ह्यूज बघतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या ऑनलाईन साइट्स ज्या आहेत, तर तुम्ही एखादी गोष्ट ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला त्याचा फीडबॅक म्हणून किंवा त्या सर्व्हिसेसचा फीडबॅक म्हणून तुम्हाला रिव्ह्यू जो आहे तर तो रेकमेंड केला जातो किंवा सजेशन मध्ये तुम्हाला लगेच येतं. म्हणजे समजा तुम्ही एखादं वॉच मागवलं असेल, तर ते वॉच कसं आहे, त्याची डिलिव्हरी, स्पीड ऑफ डिलिव्हरी वगैरे ते तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. तेच जर सर्व्हिसेसच्या बाबतीत कन्सिडर केलं तर एखादी कॅब मागवली असाल, तर त्या ड्रायव्हरचं कम्युनिकेशन असेल, त्याचा स्पीड असेल, त्याच्यानंतर टाइम आहे ट्रॅव्हलिंगचा, तर त्याच्यानुसार आपण त्याला रेटिंग देतो. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची जी इन्फॉर्मेशन डिलिव्हर करायची असते, ठीक आहे, कन्झ्युमर पर्यंत, म्हणजे मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर, हे जे कम्युनिकेशन आहे ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू होतं, तर त्याच्यात एक्सपोजर, अटेन्शन, कॉम्प्रिहेन्शन, बिल्डिंग, इंटेन्शन, बिहेवियर जे आहे, तर ते कन्सिडर केलं जातं. कारण किती कन्झ्युमर्स जे आहेत तर तो मेसेज ऐकणार आहेत, किती लोकांचं अटेन्शन ऍक्च्युअली त्या ऍडव्हर्टाइजमेंटकडे असेल, किती लोक ते नोटीस करतील मुळात, त्याच्यानंतर किती लोकांना त्यातला मेसेज एक्झॅक्टली कळेल. कारण ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएटिव्हली तयार केल्या जातात. काही मेसेजेस इन्क्रिप्टेड असतात, डेप्थ असते मेसेजेसना. त्याच्यानंतर आपण ऍडव्हर्टाइजमेंट बऱ्याच प्रोडक्टच्या बघतो, पण ऍक्च्युली ते प्रोडक्ट जेव्हा परचेस करतो तेव्हा त्यांचं ते कॅम्पेन सक्सेसफुल होतं. ठीक आहे. तर ते अनालिसिस आहे. त्याच्यानंतर आहे नॉलेजेबल मीडिया प्लॅनर्स. नॉलेजेबल मीडिया प्लॅनर्स मध्ये बऱ्याच एजन्सीज आहेत, बरेच मीडिया प्रोफेशनल्स आहेत की जे असे मीडियम जे आहेत तर ते एक्सपोजरसाठी तुम्हाला अवेलेबल करून देतात, त्याचे प्लॅन करतात आणि त्याचं सक्सेसफुल अनालिसिस करून देतात. नेक्स्ट आहे आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग मध्ये आधी कसं केलं जायचं की क्लायंट म्हणजे जी कंपनी त्याच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं ऍडव्हर्टायझिंग करतीये आणि ज्या एजन्सीला ते देते करायला किंवा ज्या चॅनलला असेल, ठीक आहे, तर ते दोघं एकत्र मिळून डिसिजन घ्यायचे त्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या बद्दलचा किंवा त्याच्या कॅम्पेन बद्दलचा. पण आता तसं केलं जात नाही. आता हा डिसिजन जो आहे तर तो कम्प्लिटली त्या ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीवर दिला जातो. त्यांना फक्त कंपनी जी आहे तर ती त्यांच्या प्रोडक्ट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते डिफाईन करते. त्याच्यातून त्यांना कसे रिझल्ट पाहिजेत, त्यांचं कस्टमर कोण आहे, ह्या पद्धतीने त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट सांगते आणि एजन्सी जी आहे तर ती त्याच्या पद्धतीने ऍड बनवते आणि त्यांचे कम्प्लीट डिसिजन मेकिंग सिस्टीम जे आहे तर ते घेत असतात. त्याच्यामुळे आउटसोर्सिंग. नेक्स्ट आहे टाइमली प्रेझेंटेशन. टाइमली प्रेझेंटेशन मध्ये फ्रिक्वेन्सी आहे तर ती आयडियल टाइमला आहे की नाही, त्याच्यानंतर डेली फ्रिक्वेन्सी किती आहे किंवा आफ्टर सर्टन पिरियड ऑफ गॅप पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे आहे तर ते जास्त करायचं असेल, इन्क्रीज करायचं असेल किंवा सीझनल प्रोडक्ट्सच्या बाबतीत ह्या गोष्टी होऊ शकतात. नेक्स्ट आहे मॅचिंग व्हेइकल अँड ऑडियन्स. मॅचिंग व्हेइकल आणि ऑडियन्स मध्ये कव्हरेज बेस्ट आहे, टार्गेट ऑडियन्स रिच आहे, लॉस टार्गेट ऑडियन्स आहे. तर या तिन्ही गोष्टी होऊ शकतात की ब्रॉडकास्ट केल्यानंतर तो टाइम स्लॉट जो आहे तर तो जास्त लोक बघत नाहीत किंवा तुमचा ऑडियन्स त्या टाइम स्लॉटला अवेलेबल नसतो, किंवा तर मग ते कव्हरेज आहे तर ते वेस्टेड आहे. त्याच्यानंतर टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत रिच होण्याचा मीडियम जे आहे
तर ते मॅक्झिमम असेल तर मग तुम्ही तिथे सक्सेसफुल झालात. म्हणजे तुम्ही जे मीडियम यूज करताय, जे व्हेइकल यूज करताय, तर ते अप्रोप्रिएट मीडियम आहे का तुमच्या ऑडियन्स पर्यंत रीच होण्यासाठी. आणि लॉस्ट टार्गेटेड ऑडियन्स मध्ये काही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जेव्हा चेंजेस केले जातात तर तेव्हा त्या ऍड डिनाय केल्या जातात कन्झ्युमर कडून. नेक्स्ट आहे नोईंग द ऑडियन्स. नोईंग द ऑडियन्स मध्ये तुम्हाला माहित असतं की तुमचा ऑडियन्स कोण आहे आणि कुठल्या टाइम स्लॉट मध्ये अवेलेबल असते. फॉर एक्झाम्पल किड्स रिलेटेड प्रोडक्ट्स जर असतील तर त्यांचे चॅनल्स कुठले असणार आहेत. कार्टून नेटवर्क असेल, पोगो असेल, तर हा तुमचा टार्गेटेड ऑडियन्स आहे. हा तुम्हाला ऑडियन्स माहितीये, त्यांना कसं अपील करायला हवं हे पण माहितीये. त्याच्यामुळे त्याच्यात त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऍनिमेशन यूज केलं जातं किंवा लहान मुलंच जास्तीत जास्त दाखवली जातात. त्याच्यानंतर कार्टून कॅरेक्टर्स यूज केले जातात. नेक्स्ट आहे डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग. डिस्प्ले ऍडव्हर्टायझिंग मध्ये मेसेज जो आहे किंवा टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा करायला घेतो तर त्याच्यातला प्राईम टाइम जो आहे तर तो खूप एक्सपेन्सिव्ह व्हेइकल आहे ते. कारण प्राईम टाइम आपण साधारण 7 PM to 10 PM कन्सिडर करतो. त्याच्यात जास्तीत जास्त ऑडियन्स जो आहे तर तो टेलिव्हिजन सेट समोर असतो आणि म्हणजे त्या दरम्यान केलेल्या ऍडव्हर्टाइजमेंटचा रीच हा खूप जास्त आहे. तर प्राईम टाइमचा स्लॉट जो आहे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तर तो एक्सपेन्सिव्ह असतो. त्याच्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट कधी डिस्प्ले झाल्या पाहिजेत तर हे सुद्धा स्पेसिफिकली मेन्शन केलं गेलं पाहिजे किंवा ते टाइम स्लॉट तसे सिलेक्ट केले गेले पाहिजेत. नेक्स्ट आहे चुझिंग मीडिया चॅनल्स. मीडिया चॅनल्स मध्ये कुठलं मीडिया जे आहे तर ते टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत लवकर पोहोचेल. मग आता न्यूज पेपर आहेत, टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, बिलबोर्ड आहेत, तर हे वेगवेगळे मीडियम आहेत. त्याच्यामध्ये पण आपण स्पेसिफिकेशन करायला गेलो तर न्यूजपेपर मध्ये पण न्यूजपेपर कुठला जास्तीत जास्त सेल आउट होतो किंवा टेलिव्हिजन जर कन्सिडर केला तर टेलिव्हिजनवर पण कुठलं चॅनल जास्त बघितलं जातं. नेक्स्ट आहे रोल ऑफ मीडिया प्लॅनर. रोल ऑफ मीडिया प्लॅनर मध्ये मीडिया प्लॅनर ऍक्च्युली काय रोल प्ले करतो तर पहिला आहे प्रिपरेशन. वर्किंग विथ द क्लायंट अँड द अकाउंट टीम to understand the client's business objectives and advertising strategy. Liaising with the creative agency team, clients and consumers to develop media strategies and campaigns, making decisions on the best from the media for specific clients and campaigns, undertaking reach and analyzing data using specialist industry resources, identifying target audiences and analyzing their characteristics, behavior, media habits, presenting proposals including cost schedules to the client. The प्रिपरेशन जे आहे तर त्यांची रिसर्च आणि रिसर्च टीम जी आहे तर ती ऑलरेडी ऍक्टिव्ह असते. प्रत्येक क्लायंट जो आहे किंवा कंपनी जे आहे तर तो एवढा रिसर्च करत बसत नाही इन डिटेल. ठीक आहे, तुमचं प्रोडक्ट काय आहे, तुमची रिक्वायरमेंट काय, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे त्या एजन्सीला सांगितल्यानंतर ती एजन्सी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असलेले मीडियम जे आहे तर ते चूज करून देते. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन तयार करून देते. त्याच्यात स्केड्युल्स असतात, कॉस्ट जी आहे तर ती किती युटिलाइज होईल, त्याच्यानंतर त्याचे रिटर्न्स किती मिळतील, रीच किती असेल, फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, हे सगळं प्रिपरेशन जे आहे तर ते प्रेझेंट केलं जातं. हे प्रपोजल क्लायंटकडे प्रेझेंट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी येते इम्प्लिमेंटेशन, की क्लायंट जेव्हा प्रपोजल ऍक्सेप्ट करतो, अप्रूव्ह करतो
The recommending the most appropriate types of media to use, as well as the most effective time spans and locations. Working with colleagues, other departments, and media buyers, either in-house or in a specialist agency. Making and maintaining good contacts with media owners, such as newspaper, magazines, and websites. Managing client relationship to build respect and trust in your judgment. Proofreading advertisement content before release, maintaining detailed records, evaluating the effectiveness of campaign in order to inform future campaigns. इम्प्लिमेंटेशन मध्ये की कुठल्या टाईपचा मीडिया जो आहे तरी तो चूज केलाय, त्याची इफेक्टिव्हिटी किती आहे, त्याचा टाइम स्पॅन किती असणार आहे, लोकेशन्स काय असणार आहेत किंवा टाइम स्लॉट काय असणार आहेत, त्याचं एक्झिक्युशन, त्याच्यानंतर त्याच्यातून ऍक्च्युअल किती रिटर्न्स मिळतात, किती रिझल्ट मिळतोय. तर ही इन्फॉर्मेशन अपडेट करणं, त्याच्यानंतर त्या प्रोडक्टचं किंवा त्या कंपनीचं इमेज बिल्डिंग जी आहे तर ती अप्रोप्रिएट होतीये का, किंवा जे ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन आहे तर ते त्याच्या फेवर मध्ये आहे का, त्याच्यातून ट्रस्ट बिल्ड होतोय का. आता फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील तर ट्रस्ट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे रेकॉर्ड जे आहेत की त्या पर्टिक्युलर टाइम स्लॉट मध्ये किती रीच झालाय, किती ऑडियन्स जे आहे तर ते आपण ऍक्टिव्हली त्यांनी तो मेसेज रीड केला असेल तर ते सुद्धा अनालाइज करू शकतो आणि फ्युचर कॅम्पेन साठी त्याचा यूज केला जाऊ शकतो. आणि मेन की एखादी ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज करायच्या आधी त्याला प्रूफ रिडिंग जे आहे तर त्या प्रोसेस मधून जावं लागतं. ती प्रोसेस क्लिअर केल्यानंतरच ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या ब्रॉडकास्ट केल्या जाऊ शकतात. जसं एखादा मूवी रिलीज करायच्या आधी सेन्सर बोर्ड त्याला अप्रुव्हल देतं, सर्टिफिकेट देतं आणि मग मूवीज रिलीज केले जातात. त्याच पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट वर सुद्धा रिस्ट्रिक्शन्स आहेत. नेक्स्ट आहे अदर रोल जर कन्सिडर केला तर कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन क्रिएटिव्ह टीम्स आहेत किंवा क्लायंट, कन्झ्युमर, डेव्हलपर आहेत, ऍडवायझर आहेत, तर ह्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन झाल्यानंतर एक म्हणजे ही एक टीम म्हणून जेव्हा वर्क करते, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या टीम एकत्र येऊन वर्क करतात, कोऑर्डिनेट करतात, तेव्हा एखादं कॅम्पेन सक्सेसफुल होतं. त्याच्यानंतर आहे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग अथॉरिटीज ज्या आहेत तर त्या मीडिया प्लॅनर्सकडे असतात. म्हणजे आता रिसेंट ट्रेंड जर बघितला तर त्या मीडिया प्लॅनर्सकडे आहेत. त्याच्यानंतर रिसर्च अँड अनालिसिस जे आहे तर टार्गेटेड ऑडियन्स कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांच्या हॅबिट, त्यांना अप्रोच करण्यासाठी कुठली मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी आहे तर ती यूज केली गेली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी फिगर आउट केल्या जातात. नेक्स्ट आहे मॅनेजिंग क्लायंट रिलेशनशिप. क्लायंट रिलेशनशिप सॅटिस्फाईड कस्टमर जो आहे त्याच्या सोबत त्याच्यामुळे बिल्डअप होत जाणार आहे. तुमचा एक्झिस्टिंग आणि पोटेन्शियल कस्टमर जो आहे तर तो तुमचे पब्लिक रिलेशन जे आहे तर तो ऑब्विसली कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएटिंग कॅम्पेन मध्ये तुम्ही त्या स्पेसिफिक कॅम्पेन मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यातून तुम्हाला किती रिटर्न्स मिळाले, किती रिस्पॉन्स मिळाला, हे आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट आहे चॅलेंजेस ऑफ मीडिया प्लॅनिंग. चॅलेंजेस ऑफ मीडिया प्लॅनिंग मध्ये पहिलं आहे इनकन्सिस्टंट टेक्नॉलॉजीज. कन्सिस्टन्सी आहे टेक्नॉलॉजी मधली तर ती आता इलिमिनेट झाली आहे. अनस्टेबिलिटी आहे कारण कंटिन्युअसली खूप जास्त चेंजेस होत आहेत, टेक्नॉलॉजिकल चेंजेस. जर आपण टेलिव्हिजन हे जर मेन मीडियम कन्सिडर करत होतो तर त्याच्या बरोबरीला आता आपल्याला इंटरनेट हे सुद्धा मीडियम ऍडव्हर्टायझिंग साठी खूप जास्त कन्सिडर करावं लागतंय. त्याच्यानंतर
त्याच्यामध्ये अपडेटेड राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला आधीच्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत, आता 5 ते 7 वर्षापूर्वीच्या एखाद्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट बघा आणि तीच त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती आत्ताची बघा. त्यांच्यामध्ये पण खूप जास्त चेंजेस आहेत. म्हणजे आता काही वर्षांपूर्वी काही ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या वर्षानुवर्ष तशाच चालत होत्या. आता तसं चालत नाही. आता टेक्नॉलॉजी असेल किंवा कस्टमरच्या टेस्ट अँड प्रेफरन्सेस नुसार त्या ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये चेंजेस केले जातात. त्याच्या मेसेज मध्ये असेल किंवा त्यांच्या कॅरेक्टर्स मध्ये असेल, इमोशनल अपील करण्यामध्ये असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टाइम प्रेशर्स. टाइम प्रेशर्स मध्ये की टाइम स्लॉट्स जे आहेत ते असतील किंवा फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये तुम्हाला तो रीच व्हायला हवा असेल तर ते टाइम प्रेशर तुम्हाला असतं, जसं एखादी डेडलाईन असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिफिकल्टी मेजरिंग इफेक्टिव्हनेस. इफेक्टिव्हनेस जो आहे तर तो ऑफकोर्स एक्झॅक्टली मेजर करणं अवघड आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यातले काही पॉइंट्स आपण कन्सिडर करायचे झालं तर मीडिया ऑडियन्स मेजरमेंट, की एखाद्या स्पेसिफिक मीडियाचं ऑडियन्स जो आहे तर तो मेजर करणं अवघड आहे. म्हणजे एक्झॅक्ट फिगर तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यानंतर रिक्रुटमेंट अँड रिटेन्शन आहे मीडिया मधली, तर ती पण हाय आहे. त्याच्यानंतर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अनालाइज करणं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टिंग मार्केटिंग मार्जिन्स जे आहेत तर ते फाइंड आउट करणं आहे. त्याच्यात पुढचे काही पॉइंट्स जर बघितले तर लिमिटेड स्कोप फॉर आउटसाइड अँड स्क्वेअर ऑर न्यू ऑपॉर्च्युनिटीज. न्यू ऑपॉर्च्युनिटीज साठी स्कोप लिमिटेड असणं किंवा इश्यूज सराउंडिंग डेटा ओनरशिप अँड प्रायव्हसी. प्रायव्हसीच्या रिलेटेड सुद्धा इश्यूज होऊ शकतात. म्हणजे ओके, आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघताना एखादं रिटेल शॉप मध्ये जर शूट केली असेल ऍडव्हर्टाइजमेंट, तर रिटेल शॉप मध्ये शूट करताना त्यांना बाकीचे प्रोडक्ट्स जे आहेत तर त्याची नावं दिसता कामा नयेत अशा पद्धतीने ते प्रोडक्ट्स अरेंज करतात. बरेचसे वेब सिरीज किंवा मूवीज मध्ये सुद्धा बघितलं असेल तर प्रायव्हसी असेल किंवा ओनरशिप इश्यू आहे, कॉपीराइट्स आहेत, तर त्याच्यामुळे तेथे प्रोडक्ट ची नावं जी आहेत तर ती डिस्प्ले केली जात नाही. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ मीडिया कंपनी. आता मीडिया कंपनीचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असतं, तर जनरल जर कन्सिडर करायला गेलं तर एडिटर इन चीफ और को एडिटर्स असतात की जे who leads the editorial team, assign stories and represent the editorial team in important and controversial matters. की जे एडिटोरियल टीम जी आहे तर ती लीड करत असतात, त्यांना वर्क असाइन करत असतात, त्यांना रिप्रेझेंट करत असतात आणि जे कॉन्ट्रोवर्शियल किंवा इम्पॉर्टंट मॅटर आहे तर त्याच्यामध्ये त्यांना गाईड करत असतात. आणि त्याच्यानंतर जे आहेत रायटर्स जे आहेत तर ज्या मोठमोठ्या फॉर्म्स आहेत, मीडिया कंपनी आहेत, तर ते फुल टाइम रायटर्स जे आहेत तर ते मेंटेन करतात, म्हणजे हायर करतात, की जेणेकरून ते रिपोर्टिंग करतात किंवा टेलिव्हिजन किंवा आपण व्हिज्युअल ऍडव्हर्टाइजमेंट मीडिया जर कन्सिडर केला तर त्याच्यातले डायलॉग्स असतील तर किंवा मेसेजेस जे आहेत तर ते हे रायटर्स लिहितात. त्याच्यानंतर ज्युनियर एडिटर्स जे आहेत तर ते काय करतात की ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील किंवा काही एडिशन्स असतील तर त्या ते करायचं काम करतात. ते थोडक्यात
एडिटरला हेल्प करतात, त्यांना असिस्ट करतात. नेक्स्ट डिपार्टमेंट जर बघायची झाली तर अकाउंटिंग अँड फायनान्स डिपार्टमेंट आहे, की ते त्यांचं फायनान्शियल मॅटर्स जे आहेत तर ते मॅनेज करतं. लाईक त्यांच्या क्लायंट कडून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर जे मिळालेले पैसे आहेत तर त्यांचं बजेट किती आहे, त्यांची फ्रिक्वेन्सी किती मेंटेन करायची आहे, किंवा टाइम स्लॉट कसं सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये खर्च किती येणार आहे. त्याच्यानंतर जे सेलिब्रिटीज किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मॉडेल्स यूज करायचे तर त्यांचं पेमेंट असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते अकाउंटिंग अँड फायनान्स डिपार्टमेंट बघतं. नेक्स्ट आहे पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट. पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, the chief responsibility of PR department is to maintain cordial relationship with all stakeholders, namely advertising agency, clients, media, government, and society at large. The PR department attempts to create a positive image of the company in the minds of stakeholders and address any complaints if any. पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटचं काम महत्वाचं आहे, कारण तुम्हाला क्लायंट्स जे आहेत तर ते त्यांच्यामुळेच मिळणार आहेत. काही कंप्लेंट्स असतील तर त्याचं रिझोल्युशन असेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सोबतचं रिलेशन असेल, मीडिया सोबतचं रिलेशन असेल, त्या मीडिया कंपनीचं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मॅनेज करायला लागतात आणि त्यासाठी PRO, पब्लिक रिलेशन ऑफिसर जे आहेत तर ते हायर केलेले असतात. नेक्स्ट आहे आर्ट डिपार्टमेंट. आर्ट डिपार्टमेंट इज बेसिकली क्रिएटिव्ह डिपार्टमेंट. मग त्याच्यामध्ये ॲनिमेटेड ॲनिमेशन आहे, प्रिंट मीडियामध्ये पिक्चरायझेशन असेल, किंवा मेकअप असेल, त्याच्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत, साऊंड आहे, त्याच्यानंतर मेक पेंटेड बुलेटिन्स, पोस्टर, कार कार्ड्स, इलिस्ट्रेशन, स्लोगन्स एक्सेट्रा, ही सगळी कामं जी आहेत तर ते आर्ट डिपार्टमेंट करतं. त्याचे आर्ट डिरेक्टर्स हेड असतात, ते लीड करतात आर्ट डिपार्टमेंट. त्याच्यानंतर आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंट इज बेसिकली हू फायनलाइज दी आर्टिस्ट, जे फायनान्स करतात. बेसिकली they can be owner of that company or that agency. आणि कॉपीराइट जो आहे तर तो त्यांच्या नावावर असतो. प्रत्येक मेन डिसिजन जो आहे तर तो प्रोडक्शन डिपार्टमेंट घेतं. रिसर्च डिपार्टमेंट जर बघितलं तर रिसर्च डिपार्टमेंटचं काम काय काय असतं तर कॅरी आउट रिसर्च अँड ऑब्टेन द नेसेसरी इन्फॉर्मेशन, encourage in rigorous and critical analysis of the collected information, use the findings in different way to achieve objectives. की एकतर रिसर्च करणं, नेसेसरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, क्रिटिकल अनालिसिस करणं, त्याच्यानंतर त्याच्यातून जो रिझल्ट येईल तर तो रिझल्ट ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी कसा यूज करता येईल, किंवा त्याच्यातून डिसिजन मेकिंग जे आहे तर ते कसं करता येईल तर ते अनालाइज करणं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेटर, फील्ड वर्कर्स, अनालिस्ट, मार्केटिंग असिस्टंट, स्टॅटिस्टिशियन, लिब्रेरियन अँड स्टाफ ऑफ द लायब्ररी एक्सेट्रा, ही सगळी लोक जी आहेत तर ती रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्च डिपार्टमेंट मध्ये काम करत असतात. त्यांच्या ह्या व्हेरियस पोस्ट आहेत. त्याच्यानंतर ए सेक्शन मधला आपला हा लास्ट पॉइंट आहे की रेग्युलेटरी फ्रेमवर्क अँड लीगल एस्पेक्ट इन मीडिया प्लॅनिंग. त्याच्यामध्ये काही रूल्स जे आहेत की पहिला पॉइंट आहे एजन्सीज इन्व्हॉल्ड इन सेल्फ रेग्युलेशन, की त्या प्रत्येक एजन्सीचे काही रूल्स आहेत, त्या फील्डचे काही रूल्स आहेत. मग त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोड ऑफ कमर्शियल ऍडव्हर्टायझिंग, दूरदर्शन कोड,
ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया, ऍडव्हर्टायझिंग ट्रेड असोसिएशन्स, मी ह्यांचे रेग्युलेशन जे आहेत तर ते त्यांना फॉलो करावे लागतात. त्याच्यानंतर लॉज प्रोटेक्टिंग सोसायटी अँड कन्झ्युमर्स, त्याच्यामध्ये एम्बल्स अँड नेम ऍक्ट 1950, दी कंपनीज ऍक्ट 1956, यंग पर्सन्स ऍक्ट 1956, स्टँडर्ड्स ऑफ वेट अँड मेजरमेंट ऍक्ट 1976, दी कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986. आता या सगळे ऍक्ट जे आहेत तर ते आपले सोसायटी आणि कन्झ्युमरच्या रिलेटेड लॉ आहेत की कन्झ्युमर प्रोटेक्शन मध्ये कुठल्याही फ्रॉड्युलंट ऍडव्हर्टाइजमेंट करता येणार नाही, किंवा कंपनीज ऍक्ट मध्ये फ्रॉड कंपनी जी असेल किंवा जी कंपनी क्रायसिस फेस करते आणि त्यात रिलेटेड ऍडव्हर्टायझिंग करत असेल, त्याच्यानंतर वेट आणि मेजरमेंट स्टँडर्ड जे आहेत की तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये 100 ग्रॅम्स दाखवताय आणि ऍक्च्युअल प्रोडक्ट जे सेल आउट करताय तर त्याची वेट जे असेल तर ते 85 ग्रॅम्स किंवा 80 ग्रॅम्स असेल तर हा सुद्धा फ्रॉड आहे. त्याच्यानंतर एखादा पर्सनचं नाव यूज करणं त्याला न विचारता किंवा एखाद्या नेशनचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लॉच्या अंडर येतात. त्याच्यासाठी हे वेरियस ऍक्ट जे आहेत तर ते ऍप्लिकेबल आहेत. थर्ड आहे लॉज गव्हर्निंग मीडिया, कोड ऑफ कमर्शियल ऍडव्हर्टायझिंग ऑन दूरदर्शन, कोड ऑफ कमर्शियल ऍडव्हर्टायझिंग ऑन ऑल इंडिया रेडिओ, कोड ऑफ कंडक्ट ऑफ न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशन, दी प्रेस काउन्सिल ऍक्ट 1978, केबल टेलिव्हिजन नेटवर्क रूल्स 1994. गव्हर्नमेंट लॉ जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंटने काही लॉज सेट केलेत, काही रूल्स अँड रेग्युलेशन सेट केलेत, त्यांच्या काही गव्हर्निंग बॉडीज आहेत तर त्यांचे रूल्स जे आहेत तर ते फॉलो करावे लागतात. त्याच्यानंतर आहे इंडस्ट्री स्पेसिफिक लॉज, दी ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, दी ड्रग्स अँड मॅजिकल रेमेडीज ऍक्ट 1954, the Price Cheats and Money Circulation Scheme Act 1978, Infant Milk Substitutes, Feeding Bottles and Infant Food Act 1992, the Prenatal Diagnostic Techniques Act 1994. आता हे इंडस्ट्रियल रिलेटेड ऍक्ट जे आहेत, आता ड्रग अँड कॉस्मेटिक जर बघायला गेलं तर कॉस्मेटिकच्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघतो, पण त्या कुठल्या पद्धतीने केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचे साईड इफेक्ट नाही येत ना, आणि असतील तर ते त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्या पद्धतीने मेन्शन केले गेले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कॉस्मेटिक जे आहे तर ते ऑइली स्किन साठी असेल आणि रफ स्किन असलेल्या पर्सनने ते जर यूज करून त्याला स्किनला डॅमेज होणार असेल तर ते स्पेसिफिकली मेन्शन केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रग्स अँड मॅजिकल रेमेडीज, त्याच्यामध्ये आपण मेडिसिन कन्सिडर करू शकतो. तर मेडिसिन जे आहेत तर काही लिमिटेड मेडिसिनच्या ऍडव्हर्टाइजमेंट आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, ज्या साध्या साध्या मेडिसिन आहेत ज्या आपण डिरेक्टली केमिस्टकडे जाऊन बाय करू शकतो. म्हणजे क्रोसिन असेल किंवा क्रोसिन पेन रिलीफ असेल, आयोडेक्स असेल, हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, किंवा विक्स ऍक्शन 500 सारखे पेन किलर असेल तर हे युज्युअल मेडिसिन आहेत. स्पेसिफिक मेडिसिन जे आहेत तर ते आपल्याला कधीही विदाउट प्रिस्क्रिप्शन मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट करता येणार नाहीत. आणि मेडिसिनच्या ऍडव्हर्टाइजमेंट करताना त्यांचं कन्झम्पशन कसं असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, त्याचे साईड इफेक्ट जर काही असतील तर ते सुद्धा त्यांनी त्याच्यात मेन्शन करणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर इन्फंटच्या रिलेटेड प्रॉडक्ट्स जेव्हा यूज केले जातात तर ते त्यांच्यासाठी सेफ आहेत तरच ते ऍडव्हर्टाइज करू शकतात. अशा बऱ्याच ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत, जसं की
लॉटरीचे ऍडव्हर्टाइजमेंट करता येत नाही किंवा पोकर हे आपल्या इथे लीगल नाहीये, तर त्याच्या रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला करता येत नाही. थांबूया आपण आता इथे. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघूया. बी सेक्शन आपण बघणार आहोत आणि युनिट 2 पण सुरू करू.